कविता 6वी, कविता 21वी. या काळाच्या भाळावरती. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हटले जाते. म्हणजेच आपण जर मेहनतीने, कष्टाने एखादी गोष्ट केली तर निश्चितच ती गोष्ट पूर्ण होते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित करणे खूप गरजेचे असते. कारण ध्येय नसणाऱ्या माणसाच्या आयुष्याला काहीही किंमत राहत नाही. आता तुम्ही मला सांगा, सचिन तेंडुलकर, पी.टी. उषा, मेरी कोम हे खेळाडू सहजरित्या एवढ्या उंच यशाच्या शिखरावर पोहोचले का? नाही मॅडम. बरोबर. मग त्यांना त्यासाठी काय करावे लागले असेल? अनेक वर्षांपासून सराव करावा लागला असेल. अगदी बरोबर. हे यश या खेळाडूंना सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी कित्येक वर्षांपासून त्यांना मेहनत, कष्ट करावे लागले आहेत. मोठे मोठे अधिकारी पाहिल्यावर त्यांची जीवनशैली आपल्याला आकर्षित करते. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली असते. तेव्हाच ते त्या पदापर्यंत पोहोचतात. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत किती महत्वाची असते हे सांगणारी उत्तम कोळगावकर यांची या काळाच्या भाळावरती ही कविता शिकणार आहोत. या कवितेमध्ये श्रमाने, मेहनतीने, कष्टाने जर एखादी गोष्ट साध्य करायचा प्रयत्न केला तर ती गोष्ट मिळतेच मिळते. याचे वर्णन कवीने केले आहे. चला तर ही कविता आता आपण पाहूया. या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा. आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. हो हो हो, आहा हा, ला ला ला, ला 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 ला. नित्य नवी तू पाही स्वप्ने साकाराया यज्ञ करी. सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी. वाहत येवत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळा खळा. हो हो हो, आहा हा, ला ला ला, ला 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 ला. पहा मुलांनो, या कवितेच्या पहिल्या कडव्यातच मेहनतीला किती महत्त्व दिले आहे. आता मला भाळावरती म्हणजे काय ते सांगा. भाळावरती म्हणजेच कपाळावरती. बरोबर. सुरुवातीच्या या ओळींमधून कवी आपल्याला एक अनमोल संदेश देतात. ते म्हणतात, आजचा काळ हा तुमच्यासाठी संघर्षाचा आहे. मात्र तुम्ही मेहनत करून, कष्ट करून या काळाच्या भाळावरती म्हणजेच कपाळावरती त्या तेजाचा एक गोल टिळा लावा. म्हणजेच तुम्ही मेहनतीने आजच्या या तुमच्या काळाला तेजस्वी प्रकाशित करा. तुमच्या आजच्या या जीवनातील अंधार संपवून तुम्ही प्रकाशमान व्हा. तुम्ही सतत कष्ट करत राहा. कारण यामधूनच तुमच्या माणुसकीचा मळा फुलणार आहे. म्हणजेच आज जर तुम्ही मेहनत केली तर आजचा काळ आणि उद्याचा भविष्यकाळही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घेऊन येईल. पुढे कवी सांगतात की तुम्ही रोज नवनवीन स्वप्ने पहा. जी माणसे स्वप्न पाहतात त्यांनाच त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी काय करता येईल याचा मार्ग सापडतो. म्हणजेच ते पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही सूर्यफुलांचे शेतातील पीक पाहिले असेल. ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडतो तेव्हा ही फुले टवटवीत होतात. त्याचप्रमाणे कवी म्हणतात, तुम्ही मेहनतीने, कष्टाने या सूर्यफुलांच्या बागा तुमच्या जीवनात फुलवा. म्हणजेच खूप कष्ट करून यश मिळवण्याचा प्रयत्न करा. तो सूर्यप्रकाश तुमच्या घरात, तुमच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी समृद्धी घेऊन येऊ. नदी जशी जोमाने खळाखळा वाहत येते तशी ही समृद्धी तुमच्या आयुष्यात येऊ दे. आता तुम्ही मला सांगा, या कडव्यातून कवीला कोणता संदेश आपल्याला द्यायचा आहे? कष्ट करून प्रत्येकाने चांगले जीवन घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी बरोबर. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या वचनाप्रमाणे आपणच आपल्या जीवनाला नवीन आकार देऊ शकतो.